पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मी माया ठाकरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। तुम्ही मागचा ब्लॉग पाहिलाच असेल। मंदिराच्या गोल फिरून बैल डायरेक्ट घरी आलेत। बैलांना मस्त पुरणपोळीचा नैवेद्य दिले, गहू पण दिले खायला। मस्त बैलांची पूजा केली जात आहे। इथं फोटो पण काढले जात आहेत अधूनमधून। मस्ताना बैलांना मस्त फुगे वगैरे बांधून मस्त नटून थटून दिले। इथं आई पूजा करतायत। इथं वहिनी आता मोठ्या बैलांची पूजा झाली आणि आता आम्ही घरात आलोय। इथे मस्त छोटे बैल घेतले होते। किती छान दिसत आहेत घरातले छोटे बैल। प्रत्येक पोळ्याला त्यांची पूजा केली जाते। याच्यापेक्षा थोडे छोटे बैल आणखी घेतले आहेत। हे पाहित आहे छोटे बैल आणखी। आता आपण सगळेजण त्यांची पूजा करणार आहोत। इथं खाली गहू ठेवले आणि गोल फिरवत आहेत आई बैलांना। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा। 5 बैल आहे आणि एक घोडी आहे त्याच्यामध्ये। वहिनी त्यांना सिंदूर वगैरे लावतायत। सिंदूर नाही, गेरू लावतायत आणि त्याच्यावरती चवरा वगैरे ठेवून देत आहेत। अशा पद्धतीने आता आई पूजा करतायत। खूपच छान दिसत होते बैल पण। अविराज अधूनमधून पाहत होता कसं काय पूजा करता, आणि तो पण बैलांची पूजा करायला येणार होता। इथं पुरणपोळीचा मांडे बनवले होते, त्याचे नैवेद्य दाखवले। इथं मोठ्या भावाचा मोठा मुलगा अनुज, त्याची पूजा चालू आहे। त्याच्यानंतर अभिराजचा नंबर लागलाय। कुंकू वगैरे बैलांना लावतायत आणि तांदूळ वगैरे टाकून दिले। इथं अर्णव, इथं गाय पण घेतली होती, गाय पण ठेवली आहे तिथं। पाय वगैरे पडून झालंय। आता मी पूजा करायला घेतले। आता मी पण पूजा करते। सगळेजण बघताय।
बैलांची पूजा वगैरे, बैलांना नैवेद्य दाखवून आम्ही सगळेजण आता जेवायला बसले. मस्त मांडे, रशी भात, खीर असं मस्त जेवण बनवलं होतं गोड. सगळेजण आमची पूर्ण फॅमिली हॉलमध्ये बसून आणि जेवण करतोय. हे चिल्ले पण पिल्ले पण बसले. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.